नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 14 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता इथे सर्वजण बसलेले असतात. तर तेव्हा सगुणाऊ राजारामला म्हणते, राजाराम, गणोबा जरा जास्तच ग्वाड झालाय बरं का. तर तेव्हा राजाराम म्हणतो, आईचं ध्यान नको का त्याच्यावर. आणि इतक्यातच मित्रांनो, आता मोरू पण तिथं धावत येतो आणि दादा दादा असं ओरडत असतो. आणि तेव्हा आता दादा त्याला विचारतात, काय झालं देवा. तर तेव्हा मोरोपंत सांगतो, दादा, ज्योतीनं 2 गोऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती हात उचलला. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि सावित्रीच्या हातामधला तर तांब्याच खाली पडतो आणि सर्वजण डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागतात. आणि इकडे मित्रांनो, आता त्याच वेळेला गंगाधर शास्त्रींना ती बातमी समजते आणि ते मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणतात, बरोबर सापडला ज्योत्या, आता त्याला ठेचल्याशिवाय राहत नाही मी. आणि इकडे मित्रांनो, आता मोरूने सांगितल्यानंतर राजाराम उठतो आणि धक्क्याने विचारतो, अरे मोरू, काय सांगतोयस तू, आपल्या ज्योतीनं गोऱ्या अधिकाऱ्यांना मारलंय. तर तेव्हा मोरू हो असं म्हणतो आणि सांगतो, ज्योतीची आणि गोऱ्या अधिकाऱ्यांची हाणामारी झाली. ज्योतीने त्या दोघांना सुद्धा उसाच्या दांडक्याने जबर मारहाण केली. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता सर्वजण जास्तच घाबरू लागतात आणि दादा तर आर्य देवा असं म्हणून डोक्याला हात लावतात आणि खालीच बसतात. तर सावित्री आता विचारते, हे कुठं आहेत. तर तेव्हा मोरू सांगतो, पेटेत आहे आणि सदाशिव आहे त्याच्यासोबत, मीही जातो तिकडे असं म्हणून तो सुद्धा आता परत धावत तिकडे सुटतो. तर तेव्हा राजाराम दादांना म्हणतो, दादा दादा, लई अवघड झाले आता, ज्योतीनं गोऱ्या अधिकाऱ्यांना मारलंय आणि हे सरकार हे खपवून घेणार नाही, ज्योतीला सोडणार नाहीत आता ते. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अहो पर मी म्हणते त्याला काय गरज होती भांडायची आणि हाणामारी करायची. तर तेव्हा सगुणाऊ परत आता ज्योतीच्या बाजूनेच बोलते, म्हणते, अगं उगाच नाही हाणामारी करणार माझ्या ज्योत्या, त्या गोऱ्या अधिकाऱ्याने काहीतरी केलं असणार म्हणूनच मारलंय त्यानं त्याला. तर तेव्हा पार्वती घाबरलेली असते आणि ती राजारामला म्हणते, अहो तुम्ही तर बोलत काय बसलाय, पहिल्या तात्यासाहेबांनी घरला घेऊन या. तर तेव्हा राजाराम दादांना म्हणतो, दादा चला. तेव्हा दादासुद्धा म्हणतात, होय होय, चल चल असं म्हणून हे दोघे उठतात आणि चाललेले असतात. तर मित्रांनो, इतक्यातच समोरून आता ज्योती तिथं येतो आणि त्याला बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आणि त्याला बघितल्यानंतर आता सर्वजणच बाहेर येतात आणि ज्योती आतमध्ये चाललेला असतो. तर दादा म्हणतात, ज्योती थांब. आणि तेव्हा सगुणाव बोलत असते, तर दादा आता सगुणावरती ओरडतात, म्हणतात, सगुणा थांब. तर तेव्हा दादा आता परत ज्योतीवरती ओरडू लागतात, म्हणतात, ज्योत्या काय ऐकतोय मी, अरे तुला सुखा समाधानानं राहता येत नाही वय, असं का वागतो यास, का मारलंस त्या गोऱ्या साहेबाला, अरे बोल की. असं ते म्हणत असताना आता ज्योती सांगतो, दादा यात माझी काहीच चूक नाहीये. 2 गोरे अधिकारी भर बाजारात एका बाईला छेडत होते, तिच्या आबरूशी खेळत होते, मी त्यांना विनंती केली पण. आणि असं तो बोलत असताना आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते दोघं सुद्धा गोरे अधिकारी त्या बाईला छेडत असतात. आणि तेव्हा ज्योती त्यांना म्हणालेला असतो, सर डू नॉट सच इन मॅनर. तर तेव्हा त्या गोऱ्या अधिकाऱ्याने ज्योतीच्या कानाखाली मारलेली असते आणि ज्योती बाजूला जाऊन कोसळलेला असतो. आणि त्यानंतर परत तो इंग्रज अधिकारी जो असतो त्या बाईला छेडत असताना ज्योतीने उसाच्या कांडक्याने त्याला मारलेलं असतं. आणि आता हे सगळं सांगितल्यानंतर ज्योती पुढे म्हणतो, एका बाईच्या आबरूला हे गोरे दिवसाढवळ्या हात घालतात, ती बाई जीवाचा आकांत करत होती, हे सहन नाही झालं मला, मी त्यांना विनंती केली, उलट त्यांनी माझ्यावरतीच हात उगारला, मग मात्र मी ऊस काढला आणि मारला त्यांना. आणि आता तो हे सगळं सांगितल्यानंतर सगळ्यांना प्रश्न करतो, काय चुकलं माझं, सांगा काय चुकलं माझं. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अरे पण ते गोरे अधिकारी आता बसणार आहेत का, नाही ते चिडणार, तुझ्या अटकेचा हुकूम काढणार आता. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे अटक का म्हणून. तर तेव्हा दादा म्हणतात, मग काय आरती करताल का. आणि म्हणतात, देवा पांडुरंगा, काय वाढून ठेवलंय माझ्या मोहर कोणास ठावं. तर ज्योती म्हणतो, मी अन्यायाच्या विरुद्ध उभा राहिलोय आणि त्यासाठी जर मला अटक झाली तर झाली, असं तो ठणकावून सांगतो. आणि त्यानंतर रागारागात आतमध्ये निघून जातो. तर तेव्हा सावित्री त्याच्या मागे, आवा ऐका तरी माझं, असं बोलत निघून जाते. आणि इकडे दादांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते आता परत ज्योतीसाठी खूप घाबरू लागतात. तर इकडे आता गंगाधर शास्त्री खुशच झालेले असतात आणि म्हणतात, लोक होते भरपूर. तर हेरंब सांगतो, हो तर ही गर्दी जमली होती. तर गंगाधर शास्त्री पुढे विचारतात, एकट्या ज्योत्याने त्या दोघा इंग्रजांना मारले.
तर तेव्हा हिरंब म्हणतो, हो मरोस्तोवर मारले. तर गंगाधर शास्त्री विचारतात, रक्त निघाले? तर हिरंब म्हणतो, असेल, पण उसाचा मार दणकून बसलाय त्यांना. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अजून खूप बसेल, अजून शिकवा म्हणावं शूद्रांना उघडा शाळा, म्हणजे त्यांची भीड चेपली जाईल आणि ते असे हातामध्ये दांडके घेतील. आणि त्यांच्या बायकोला म्हणतात, गोपिका, आपले पूर्वज किती हुशार होते बघा, त्यांनी विद्या कधी कोणाच्या हाती जाऊ दिली नाही. त्याचे हेच कारण, त्यांना ठीक माहिती होतं की खायची वस्तू ते मारायला घेणार म्हणून. तर गोपिका म्हणते, हो म्हणतातच ना, शूद्र शिकला आणि हाताबाहेर गेला. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, त्या ज्योत्याला शिक्षणाच्या अहंकाराने विनाशकाली विपरीत बुद्धी झाली, आता त्याला इंग्रज सोडत नाहीत, हे हमखास. तर गोपिका म्हणते, अहो आता संधी आहे म्हटलं, त्याने गुलाल उधळला ना, आता आपण त्याच्या आयुष्यात अबीर उधळायचा. तर गंगाधर शास्त्री लगेचच अंधकार असं म्हणून उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, गोपिका, आपण त्याच्या आयुष्यामध्ये अंधकार उधळायचा. आणि ते माझ्याकडं लागलं. ज्योत्याला लवकरात लवकर अटक कशी होईल ते मी बघतो. आणि असं यांचं बोलणं इकडं चालू असतं. आणि इकडे मित्रांनो आता सावित्री ज्योतीला विचारते, तुम्हाला अटक करत्याल? तर तेव्हा ज्योती म्हणतो, माहिती नाही. तर तेव्हा सावित्री परत त्याच्या समोर येते आणि म्हणते, तुम्हाला तुरुंगात टाकत्याल का कुठं दूर नेत्याल? तर ज्योती म्हणतो, माहीत नाही सावित्री, मी एका असहाय्य स्त्रीला वाचवलंय, कुठलाही गुन्हा केलेला नाहीये, गुन्हा त्यांनी केलाय, मग मला अटक का होईल? आणि असे दोघं बोलत असतात. इतक्यातच आता सगुणाव तिथं येते आणि ज्योतीला म्हणते, ज्योती, अरे तुझं बरोबर आहे, पण इंग्रज आहेत ते आणि कायदा त्यांच्या हातात आहे. तर तेव्हा ज्योती म्हणतो, बरोबर आहे आऊ, कायदा त्यांच्या हातात आहे, तर तो त्यांनी पाळायला पाहिजे, त्यांनी कशाला स्त्रीच्या अब्रूवरती हात टाकावा? तर सावित्री म्हणते, वय तुमचं बरोबर आहे, तुम्ही काय बी चुकीचं केलेलं नाही बघा. तर सगुणाव म्हणते, अगं सगळं ते ठीक आहे, पण आता चौकशी तर होणारच ना, आणि ते इंग्रज त्यांनी ऐकलं नाही तर? तर तेव्हा सावित्री म्हणते, आऊ तुमची ओळख आहे ना, तुम्ही फादर जॉन साहेबांना सांगता का की अशानं असं असं झालं म्हणून? तर सगुणाव म्हणते, हां तू म्हणतीस ते बरोबर आहे, काय आहे प्रकरण पुढं जायच्या आधीच मी त्यांना मदतशी करायला सांगते. आणि ज्योतीला विचारते, तुला चालेल का रे ज्योती? तर तेव्हा ज्योती म्हणतो, मला काय, मी सगळं काही करायला तयार आहे. तर सगुणाव म्हणते, असं नको बोलूस ज्योती, एकतर दिवस असले वाईट आहेत आणि मला काय वाटतंय माहिती आहे का, हा जरा धुराळा खाली उतरेपर्यंत आणि घरातली चिडचिड कमी होईपर्यंत तू घरात थांबूच नको, कुठंतरी जा, निघ जा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, आऊ जे होईल ते होईल, पण मी आता मागे सरकणार नाही. आणि इतक्यातच मित्रांनो आता हे गोरे अधिकारी जे असतात ते त्यांच्या वरिष्ठाकडे जाऊन ज्योतीची तक्रार करू लागतात. आणि तो एकटा म्हणतो, सर ही स्ट्रोकस विथ शुगर केन स्टिक अँड कंटिन्युअसली अब्युसिंग अस. सर वी रिक्वेस्ट यू टू टेक प्रॉपर ॲक्शन ॲज वी वेअर अटॅक्ड विदाऊट एनी कॉज. तर तेव्हा तो गोरा अधिकारी म्हणतो, ओके आय विल सी. आणि इतक्यातच एक जण येतो आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणतो, सर गंगाधर शास्त्री भेटायला आलेत. तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणतो, ओके सेंड हिम इन. आणि परत त्यांचं बोलणं चालू होतं. इतक्यातच आता गंगाधर शास्त्री तिथं येतात आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणतात, आज नेमका मंदिरात मोदकाचा प्रसाद म्हटले घेऊन जावे. तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी थँक्यू असं म्हणतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, हां पण भाग्यात असेल तरच मिळतो बरे, असं म्हणून त्याच्या हातामध्ये प्रसाद देतात. तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणतो, बोला. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, आपण पुण्यात आल्यापासून चोर सगळे पळून गेलेत, आपला वचकच मोठा. तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणतो, हां इट्स माय प्लेजर. आणि नंतर त्या दोघांना सांगतो, यू गो नाव. आणि तेव्हा ते दोघे तिथून निघून जातात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री आता विचारतात, यांनाच मारले का? तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणतो, येस. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे अरे, तरी बरे जिवंत राहिले त्या ज्योत्याच्या हातून, म्हणजे मोठा बदमाश आहे, गुंड आहे, तालमीत जातोय ना तो यासाठीच, त्यात तो शिकलाय, बरे वाईट काय ते समजते, त्यामुळे कोणालाच जुमानत नाही तो. अहो साहेब, ज्यांची पायाच्या जोड्याजवळ उभारायची लायकी नाही त्यांच्यासाठी तुम्ही शाळेची दारं उघडलीत, त्यामुळे हे सगळे घडणारच. तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी म्हणत असतो, ओ ओके.
तर गंगाधर शास्त्री म्हणतात त्याला आता शिक्षा झालीच पाहिजे, त्याला मोकाट फिरू देऊ नका, नाहीतर आणखीन 4 इंग्रज पोरांना मारेल तो. तर तो वरिष्ठ अधिकारी म्हणतो मी बघतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात ते तुम्ही बघितलेच पाहिजे, नाहीतर पेठे पेठेत अजून गोरे लोक मारले जातील, विचार करा. तर तेव्हा तो वरिष्ठ अधिकारी लगेचच सांगतो आरोप करा, अटक करा, दिस इज माय ऑर्डर. आणि तो लगेच आता त्यांची ऑर्डर फॉलो करायला तिथून निघून जातो. आणि गंगाधर शास्त्री मात्र हसत असतात. आणि तेव्हाच इकडे मित्रांनो आता राजाराम धावतच आतमध्ये येतो आणि दादा दादा असं बोलत असतो. तर तेव्हा दादा विचारतात काय रे राजारामा. तर तेव्हा राजाराम सांगतो दादा आपल्या ज्योतीला अटक करायचा वॉरंट निघालाय. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर दादा खूपच घाबरतात, म्हणतात अटक. आणि पार्वती सुद्धा म्हणते काय. आणि ज्योतीची आई सुद्धा उठते आणि म्हणते अटक, अरे देवा. आणि पार्वती म्हणू लागते अव काय सांगताय अटक. तर राजाराम म्हणतो वय गावात काहीतरी वेगळंच चाललंय, ते गंगाधर शास्त्री कचेरीत जाऊन आले आणि आता कचेरीमोर सगळे शिपाई गोळा झाले ती. तर तेव्हा पार्वती रडूच लागते, म्हणते अरे देवा इठ्ठला. आणि म्हणते दादा तुम्ही तात्यासाहेबांनी कुठंतरी दडवा, काहीतरी करा, त्यांना काहीतरी करा. तर तेव्हा सगुणाव सुद्धा तिथं आलेली असते आणि म्हणते पारू गप बस, बघू गप बस, मी फादर जॉनना भेटून येते. तर सावित्री म्हणते होय आऊ तुम्ही लवकर जा. आणि तेव्हा आता सगुणाव चाललेली असते, इतक्यातच बाहेर शिपायांचा आवाज येऊ लागतो आणि ते बाहेरून ओरडत असतात ज्योतिबा बाहेर या. आणि दुसरा फौजदार जो असतो तो ओरडतो गोविंद फुले बाहेर या. आणि परत जोराने ओरडतो गोविंद फुले बाहेर या. तर राजाराम म्हणतो दादा आता. तर तेव्हा दादा म्हणतात देवा आज पतोर आपल्या घरात कवाबी सरकारी शिपाई आलं नव्हतं, आता हे सगळं बघायला मिळतं या. तर तेव्हा राजाराम म्हणतो दादा चला. तर तेव्हा दादा म्हणतात देवा पांडुरंगा काय तू वाढून ठेवलंयस माझ्या मोर. असं म्हणून ते आता दोघं सुद्धा बाहेर जातात आणि त्यांच्यासोबत आता सगळेच बाहेर जातात, पण ज्योती तिथे नसतो. आणि इकडे आता बाहेर आल्यानंतर दादा आता फौजदारांच्या समोर जातात आणि राम राम देवा असं म्हणतात. तर तेव्हा तो फौजदार म्हणतो तुम्हीच गोविंदराव फुले का. तर तेव्हा दादा म्हणतात होय देवा. तर फौजदार म्हणतो ज्योतीला बाहेर बोलवा, आम्ही त्याला अटक करायला आलो. तर तेव्हा दादा म्हणतात पर देवा माझ्या पोराची काही बी चूक नाही, खरं सांगतो या. तर तेव्हा फौजदार म्हणतो इंग्रज अधिकाऱ्यांना मारलं आणि चूक नाही म्हणताय. आणि म्हणतात आम्हाला झडती घ्यावी लागेल, चला रे. असं म्हणून आता हे सगळेजण आतमध्ये घुसतात. तर तो गोरा अधिकारी एक तिथेच थांबलेला असतो. तर दादा त्याच्याकडे विनवण्या करू लागतात, म्हणतात साहेब सांगा की माझ्या पोराची काही बी चूक नाही. पण तो गोरा अधिकारी तर दादांच्याकडे रागारागानेच बघत असतो. आणि तेव्हा आता सगळे शिपाई इकडे आतमध्ये घुसलेले असतात आणि ते ज्योतीला शोधत असतात. आणि ते ज्योतीच्या खोलीपर्यंत सुद्धा पोचतात आणि सगळीकडे खाली इकडे तिकडे वाकून वगैरे बघत असतात, पण तिथे त्यांना ज्योती सापडतच नाही. आणि बाकी सुद्धा शिपाई सगळीकडे शोधाशोध करत असतात. तर इकडे दादा त्या गोऱ्या अधिकाऱ्यासमोर हात जोडून उभेच असतात, त्याला विनवण्या करत असतात, म्हणतात देवा मी विनंती करतो ऐका माझं. आणि इतक्यातच आता ते सगळे शिपाई बाहेर येतात. आणि तेव्हा तो फौजदार सांगतो सर ज्योती घरात नाहीये, तो फरार आहे, ही इज नॉट इन साईड. तर तेव्हा तो गोरा अधिकारी दादांना म्हणू लागतो कुठं गेला लवकर सांग. तर तेव्हा दादा म्हणतात अहो कुठं बी लपवला नाही हो म्या त्याला, ऐका माझं देवा. असं म्हणून ते आता रडू लागतात मित्रांनो. आणि तेव्हाच आता इकडे मित्रांनो सावित्री सगुणावकडं बघत असते आणि तेव्हा सगुणाव तर तिला इशाऱ्याने नाही गप्प बस असं सांगत असते. आणि ज्यावेळेस मित्रांनो आता मगाशी सगुणाव ज्योतीला समजावून सांगत असते तो क्षण आता त्यांनी दाखवलेला आहे. ज्योती म्हणत असतो आता काहीही झालं तरी मी मागे सरकणार नाही. तर तेव्हा सावित्री ज्योतीला समजावून सांगते अव वाघ बी 2 पावलं मागे होतो आणि मग 10 पावले पुढे झेप घेतो. आऊ बरोबर म्हणतात तुम्ही इकडं नका थांबू. आणि हळूच म्हणते मालक गनिमी कावा. तेव्हा आता ज्योतीच्या सगळं ते काही लक्षात आल्यानंतर तो म्हणतो पण आता जाऊ कुठे. तर तेव्हा सावित्री सांगते तुम्ही लहुजी बाबांच्या तालमीत थांबा, अव ते आबदार आहेत आपलं. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता ज्योतीला ते सगळं काही पटतं. आणि मित्रांनो ज्योती तर लहुजी वस्तादांच्या तालमीत जाऊन लपलेला असतो. तर इकडे फौजदार आता दादांच्या वरती ओरडत असतात, म्हणतात आम्ही त्याला शोधून काढू आणि शिक्षा देऊ समजलं. आणि असं सांगून ते आता तिथून निघून जातात. आणि त्यानंतर मित्रांनो आता सगुणाव जी असते ती जॉन साहेबांच्याकडे येते
आणि त्यांना सगळी काही हकीकत सांगते आणि म्हणते हे असं झालं बघा फादर. आणि म्हणते मॅडम आता या ज्योतीची काय चूक आहे सांगा मला. तर तेव्हा ते जॉन साहेब म्हणतात ओ जीजस आप जो ये कह रहे हो वो सच है. तर तेव्हा सगुणाव म्हणते मी कशाला खोटं बोलीन, इतकी वर्ष झालं तुमच्याकडं काम करते, मी खोटं बोलीन होय. तर तेव्हा जॉन साहेब म्हणतात ज्योतीने जो किया वो सही किया, अत्याचार के अगेंस्ट में आवाज़ उठाए, आई विल एक्सेप्ट दैट, बट ये दूसरे ऑफिसर्स मानेंगे नहीं. कंपनी सरकार के होते हुए ज्योति ने ऑफिसर्स को मारा और ये इन्सल्ट ॲक्सेप्ट नाही करेंगे. तर सगुणाव म्हणते त्या बाईला ओढून नेलं असतं आणि तिच्यावरती अत्याचार केला असता हो साहेब. तर जॉन साहेब म्हणतात हे तू म्हणते आहे, बट पुणे के बहुत सारे ब्राह्मण ब्रिटिश ऑफिसर से मिलते हैं और ये कहते हैं की शनिवार वाडे के सामने ज्योति को फाशी दो. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता त्या मॅडमला सुद्धा धक्का बसतो आणि सगुणावला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते गो बाई मग आता. तर जॉन साहेब म्हणतात ज्योतीने ब्रिटिश ऑफिसर को मारा, इसकी सजा तो होगी, सो मैं देखता हूँ क्या फांसी के बदले जेल हो सकती है क्या, आई विल टॉक टू लेजेंड ऑफिसर. असं ते म्हणत असताना सगुणाव हो हो असं म्हणत असते आणि त्यांच्यासमोर हात जोडत असते. तर तेव्हा ती मॅडम आता म्हणते जॉन एकदा मॅडम ज्योतीची बाजू ऐका, ज्यांनी घटना बघितली त्यांना बोलवा, लोक जीजस सर्वांना प्रेम देईल. तर सगुणाव म्हणते माझा ज्योती निर्दोष आहे हो, निर्दोष आहे तो, असं म्हणून ती रडत असते. तर मित्रांनो आता इकडे ज्योती तर लहुजी वस्तादांच्या पाशी असतो आणि तेव्हा लहुजी वस्ताद त्याला म्हणत असतात ज्योती खूप मोठं काम केलंयस, बाईची अब्रू वाचवली खरी, पर आता गोरो लोक दुखावला असत्याल आणि हे पहिल्यांदाच घडलं या. तर तेव्हा ज्योती म्हणतो माझ्याकडून जरा जास्त मारहाण झाली वस्ताद. तर लहुजी वस्ताद म्हणतात अरे गब्रू बरं तडाख दिल्यास आणि आता याचा विचार करू नकस, यातून बाहेर कसं पडायचं ते बघू काहीतरी मार्ग निघल. तर ज्योती विचारतो वस्ताद ते इंग्रज सर्जन कबूल होतील का. तर तेव्हा वस्ताद म्हणतात चूक कबूल करायचा जमाना राहिलाय वय, आणि त्या गंगाधर पंताच्या हाती कोलीत मिळाली या, तो रान उठवणार, हां पण तू इथून हालायचं नाहीस. तर तेव्हा ज्योती हो असं म्हणत असतो आणि इतक्यातच एक जण येतो आणि म्हणतो दादा तुम्हाला भेटायला एक बाई आली. तर तेव्हा ज्योती म्हणतो बाई, आणि विचार करतो कोण असेल. तेव्हा वस्ताद आता ज्योतीला इशाऱ्याने जायला सांगतात. तर तेव्हा ज्योती आता उठतो आणि बाहेरच्या बाजूला जातो आणि ज्यावेळेस बाहेर जाऊन इकडे तिकडे बघतो तर सावित्री तिथं आलेली असते आणि ती आडोशाला उभा राहून मालक मालक अशी त्याला हाक मारत असते. तर तेव्हा ज्योतीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ज्योती आता तिच्याजवळ येतो आणि तो म्हणतो अगं सावित्री तू इथं कशासाठी आलीस. तर तेव्हा सावित्री सांगते भाकरी आणली या, तुम्ही सकाळ धरणं काय खाल्लं असल नसल. तर तेव्हा ज्योती विचारतो घरी सगळं ठीक आहे ना. तर तेव्हा सावित्री नाही असं हळू आवाजात सांगते आणि म्हणते अव सकाळी शिपाई आलते तो मला पकडाया, त्यांनी समध्या घराची झडती बी घेतली. तर तेव्हा ज्योती म्हणतो अगं मग हे सगळं असं असताना तू इथवर का आलीस, तुझ्यावर पण पाळत ठेवत असतील ना. आणि म्हणतो सावित्री मला नाहीये भूक. तर सावित्री म्हणते मालक तुमच्या पोटातलं बी मला कळतं आणि ही लढाई लई मोठी आहे, ताकद पाहिजे. तर तेव्हा ज्योती म्हणतो अगं सावित्री शिपाई घरापर्यंत आले आणि तुझ्यामुळे इथवर येतील आणि त्यात ते गंगाधर पंत ही संधी सोडणार नाहीत, यातून मी निर्दोष सुटलो नाही ना तर मला सजा होऊन तुरुंगात जावं लागेल. तर सावित्री लगेचच म्हणते मालक नगा असं बोलू. तर ज्योती म्हणतो खरं तेच बोलतोय मी आणि म्हणूनच मी ठरवलंय की आता फरार व्हायचं, हातात बंदूक घ्यायची आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड करायचा आणि राघोजी भांगरेंना मिळायचं. तर असं तो बोलत असताना सावित्री एकदमच म्हणते मी जावं काय आता. तर तेव्हा ती चाललेली असते आणि ज्योती तिला थांबवतोच, म्हणतो सावित्री काय तुला आवडलं नाही. तर सावित्री म्हणते नाही. तर ज्योती विचारतो का. तर सावित्री म्हणते अव मालक तुम्हीच म्हणता ना उद्याच्या नवीन युगाचं शस्त्र तलवार नाही लेखणी हाय म्हणून. तेव्हा ज्योती म्हणतो हो म्हटलो होतो. तर सावित्री म्हणते आणि मग आता इंग्रज सरकार गेलं तर मग राज्य कुणाचं येणार. तर तेव्हा ज्योती म्हणतो पेशव्यांचं. तर तेव्हा सावित्री विचारते आणि ते तुम्हासनी चालणार आहे वय मालक, तलवारीनं रक्तपात होईल.
पण तुमच्या लेखणीनं समाजाला फुटणारी नवीन पालवी ती फुटल का? आणि म्हणते नाही. अहो मालक, आयुष्यात असे अवघड प्रसंग येतात, म्हणून असं गडबडून जायचं नाही. आपली वाट बी बदलायची नसते आणि खचून तर अजिबात जायचं नसतं. अहो तुम्ही काय बी चुकीचं नाही केलं हे ठावं हाय की समध्यासनी. मालक, दिस राहत नाहीत, दुपारचा दिस मावळतोच, पण पुन्हा पहाटे भरपूर उजेड घेऊन उगवतो. म्हणून सांगते, नीट विचार करून ठरवा की हातात बंदूक घ्यायची का लेखणी. आणि मित्रांनो, असं सगळं काही सावित्रीने समजावून सांगितल्यानंतर आता ज्योतीला बरोबर व्यवस्थित सगळं काही समजतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. फौजदार आता इथं परत दादांच्याकडे आलेले असतात आणि म्हणतात, उद्याचा दिवस मावळण्याच्या आत ज्योतीला इथं हजर करा, नाहीतर तुम्हाला ओलीस जावं लागेल. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर राजाराम तर खूपच घाबरतो आणि म्हणतो ओलीस. आणि असं ते सांगून आता तिथून निघून जातात. तर त्यानंतर रानूजी आणि रखमा तिथे घरात येतात आणि रखमा विचारते कुठं ज्योत्या. तर रानूजी म्हणतात, उद्या बेड्या पडल्या तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, दुसरा काय उपाय आहे ते तरी सांगा आप्पा. तर तेव्हा रानूजी म्हणतात, गंगाधर शास्त्री त्यासनी शरण गेलं तरच ज्योती वाचल. असं सांगून ते निघून जात असतात. तर तेव्हा सावित्री म्हणते, काय बी झालं तरी कोणी बी त्यांच्या वाटेला जाणार नाही, त्यांच्या दारात जाणार नाही. आणि तेव्हा ते परत ऐकतात सगळं आणि परत तिथंच थांबतात आणि त्यांना तर ते ऐकून धक्काच बसलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.